तर मोठी बातमी आहे। चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील सागवान आता फर्निचर ब्रँड बनलंय। केवळ सागवान लाकूड उपलब्ध करून देण्याऐवजी आता वनविकास महामंडळ स्वतः फर्निचर व्यवसायात उतरलेलं आहे। वनविकास महामंडळ चंद्रपूर प्रकल्पाने 5 वर्षात 6.5 कोटींचा उलाढालीचा टप्पा गाठलाय। वनविकास महामंडळ हे वन विभागाचे एक सरकारी महामंडळ आहे। तर जंगलव्याप्त जिल्ह्यात इमारतीसाठी लागणारं सागवान आणि इतर प्रजातीचं लाकूड व्यावसायिक पद्धतीने विक्रीसाठी उपलब्ध करून देणं हे या महामंडळाचं काम आहे। 1921 पासून 2021 पर्यंत या प्रकल्पाची साधारण उलाढाल 60 लाखांची होती। आधी नवसंसद भवन, मग राम मंदिर, पीएमओ उपराष्ट्रपती निवास यासह आता काशी विश्वनाथ मंदिरात होणाऱ्या जीर्णोद्धार कार्यात इथले जगप्रसिद्ध सागवान लाकूड वापरलं जात आहे। इनिशियली 2021 साली सॉमिल चालू करण्यात आली। मग त्यानंतर सुरुवातीला छोटे छोटे ऑर्डर येत गेल्या, तर त्याला वेळेत ऑर्डर देणं, त्याच्यानंतर क्वालिटी महत्वाची व जे सर्व हे आहे याची सर्व पद्धतीने प्रॉपर रेकॉर्ड ठेवणे आणि त्याच्यानंतर वेळेत सप्लाय झाल्यामुळे काय झालं, जो परचेसर आहेत ज्यांना सप्लाय झाला, तर एक तर गुणवत्ता आणि दुसरं वेळेत डिलिव्हरी, याच्यामुळे विश्वास वाढत गेला आणि एक 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 नाव ऍड होत गेलं। इथे लोकांना सागावर जास्त विश्वास आहे, तर त्याचे मार्केटमध्ये त्यांनी जर बघायला गेलं तर त्यांना त्या विश्वास मिळत नाही। म्हणजे ओरिजिनल सागच मिळेल का ही खात्री त्यांना नाही राहत, परंतु हे गव्हर्नमेंट युनिट असल्यामुळे लोकांना ती खात्री आहे की बा इथं आमच्यासोबत काही धोका होणार नाही, ओरिजिनलच आपल्याला ठीक मिळेल आणि ती शाश्वती आम्ही इथून देतो। त्यामुळे लोकांचा विश्वास बसला आणि हळूहळू आम्ही ते प्रवास फर्निचरकडे